मी नेहमी म्हणत असतो की 4 टप्पे आमच्या पूर्वाचार्यांनी आमच्याकरता सांगून ठेवलेले आहे. 100 वर्ष आयुष्य जगतो असं गृहीत धरून काहीतरी ठेव त्याच्यावर, नाहीतर गुंडाळून ठेव, गुंडाळून ठेव ते. गुंडाळून ठेव. बस. आणि एकदा आणि एक घडी कर कर आणि एकदा. बस. आमचा जो 100 वर्षांचा जीवित कालावधी असा गृहीत धरलेले आहे आणि मनात आणलं आपण श्वास आणि उच्छ्वासाचा नियंत्रण करायला शिकलो तर 22 वर्ष अधिक होऊ शकतं आणि नियंत्रण नाही केलं तर 22 वर्ष आधी पण जाऊ शकतं. जसं की गाडीत टाकलेले पेट्रोल आहे, जपून वापरलं तर 4 किलोमीटर जादा जाते आणि नाही जपलं तर लवकर पेट्रोल संपून गाडी जिथे पोचायला पाहिजे तिथे न पोचता वाटेतच बंद पडून प्रवास तिथेच संपवावा लागतो. तद्वतच आपलाही जीवनाचा प्रवास, आपली ऊर्जा ही आमचे श्वास आहे. याच्याकरताच जीवनाची 4 टप्पे केलेले आहेत आणि करून त्याला ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असं नाव सुद्धा दिलेले आहेत. आयुष्याच्या प्रथम भागामध्ये ब्रह्मचर्य आश्रमात ब्रह्मचर्य, ब्रह्मासारखं निर्विकार राहणं ही ब्रह्मचर्य अवस्था आहे. ब्रह्म निर्विकार असतो आणि आमच्याही विद्या ग्रहण संदर्भामध्ये विद्याध्ययन करण्याचा काळ जो आहे त्या काळामध्ये मनामध्ये इकडच्या तिकडचा काही गोंधळ निर्माण होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायच असतो. याकरता आमच्या भारतीय संस्कृतीत त्या बाळाला घरातली सर्व संस्कार संपन्न केल्यानंतर बाळ आईच्या पोटातनं बाहेर आल्यानंतर जातकर्म करतात. जातकर्म झाल्यानंतर जातकर्मामध्ये गुटी पाजतात, त्याला योग्य वातावरणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. आई आणि बाळासाठी उत्तम व्यवस्था निर्माण करतात जातकर्म झाल्यावर. आणि त्यानंतर अन्नप्राशन विधी, बाळाला आईचे दूध पुरत नाही म्हणून पै पाहुणे सगळी बोलून त्यांच्या समवेत एक भूरी भोजनाची व्यवस्था करून, भूरी म्हणजे वाईट नव्हे, भूरी म्हणजे मोठं मस्तपैकी भूरी भोजनाची व्यवस्था करून सगळ्यांनी जेवून खाऊन आनंदित राहून त्याच वेळी बाळाला नरम असं भातासारखा काहीतरी पेज करून बाळाला आता दूध पुरत नाही आईचं म्हणून खाऊ घालण्याची, खाण्याकरता त्याला प्रेरित करण्याची आणि शिकवण्याची प्रयत्न सुरू होते. त्याला आपण अन्नप्राशन विधी म्हणतो. अन्नप्राशन विधी होता होता तोपर्यंत बाळ जरासा मोठं होते, त्याला कर्णवेध नावाचा कानाला छेद करतात, मुलगी असो किंवा मुलगा असो. का? त्याच्या काही वैज्ञानिक महत्त्व आहेत की इंद्रियांचा जो अंतिम भाग आहे तिथून ऊर्जा जाऊ नये म्हणून ऊर्जा थांबवण्याकरता ज्या त्या इथे हातांमध्ये अंगठ्यांचा वापर करतात, पायामध्ये काही आभरणांचे वापर करतात, नाकाच्या शेवटलाही आभरणांचा वापर करतात आणि गळ्यामध्ये सुद्धा त्याचा वापर करतात की छातीमध्ये सुद्धा रक्तवाहिनी सुरळीत चालण्याकरता
की चुंबकीय आकर्षण राहावं आणि हृदयापर्यंत रक्त यावं याकरता आभरण वापरण्याची आमच्याकडे परंपरा आहे. त्याच्यामध्ये काही धातू असतात, त्या धातूंचा परिणाम रक्तावर होत असतो आणि त्या धातू वेगवेगळ्या इंद्रियांच्या टोकाला जर त्या धातू वापरला गेला तर तिथपर्यंत रक्त खेचण्याची सुद्धा एक प्रक्रिया चालू राहतं. याकरता ही कर्णवेध नावाची विधी केली जाते. हातामध्ये आपण वेगवेगळ्या आभूषण वापरतो. पुरुष काही वापरतात, महिला काही वापरतात, इथे अंगठे वापरतात. त्याचा मुख्य उद्देश आहे की रक्त जे येते त्याला आणखीन अधिक रक्त प्रवाहित करून घेण्याकरताही आहे असं सांगितलं जातं. प्रत्येक इंद्रियाच्या टोकावर आणि मध्यभागी सुद्धा, कमऱ्याला सुद्धा वापरण्याची प्रथा आहे. शिखेपासून कमऱ्यापर्यंत सोन्याची आभूषण वापरावा आणि कमऱ्याच्या खाली चांदीचे आभूषण वापरावा अशी प्रथा पूर्वापार हिंदू धर्मात चालत आलेली आहे. याशिवाय पंचधातूंची सुद्धा दागिने वापरण्याची प्रथाही आमच्या देशात आहे. त्याच्याकरता कर्णछेद करण्याची प्रकार कर्णवेध विधी असं त्याला म्हणतात. त्याही दिवशी भूरी भोजन असतो आणि सर्व जेवून खाऊन त्या बाळावर ही एक संस्कार संपन्न करतात. त्याच्यानंतर एक संस्कार असतो घरात करावयाचा, त्या संस्काराला चूडा संस्कार असं म्हणतात. चूडा म्हणजे जावळ काढणं. जावळ काढण्याची संस्कार म्हणजे जन्माबरोबर आलेले जे मलिन केश आहेत ते काढून टाकून नवीन चांगलं केस यावं याकरता रस्ता प्रशस्त करण्याचा हा एक मार्ग आहे. त्याला चूडा विधी अथवा चौल संस्कार असं म्हणतात. तेही संस्कार आपल्या ह्याच्यात सर्व पै पाहुणे एकत्र येऊन करतात. त्याच्यानंतर आणखीन एक विधी आहे आपल्याकडे. खरं म्हणजे इथूनच त्या बाळाचा शिक्षणाचा आरंभ होतो. अक्षराभ्यास नावाचा विधी आहे. अक्षराभ्यास ही अक्षराभ्यास विधी जी आहे ही घरातच वडीलधार माणसांनी बाळाला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या हातात पाठी देऊन त्याच्या हातात एक पेन्सिल देऊन ती हात किंवा त्या बाळाची बोट आपल्या हातात धरून त्याच्यावर श्री गणेशा लिहिण्याची प्रथा आहे. आणि त्याही दिवशी घरात भूरी भोजन व्हावं. गल्लीतल्या लोकांना, गावातल्या लोकांना, पै पाहुण्यांना सगळ्यांना बोलवावं. का तर आमच्या बाळाचा आज अक्षराभ्यास विधी आहे. यासाठी अक्षराभ्यास केली जाते. आणि अक्षराभ्यास गिरवायचा जो प्रथा आहे तो घरापासूनच सुरू होतो. ही विधी संपन्न होते आणि घरात बाळाला 3 ते 3.5 वर्षांचा झालेला असतो बाळ, तोपर्यंत घरातलीच माणसं त्याला शिकवायला सुरू करतात. त्याच्यानंतर बाळ 7 ते 8 वर्षांचं झालं, याच मध्येच 3.5 वर्षाच्या आतच किंवा बाळ जरासं मोठं झालेले आणखीन एक विधी विसरलो मी, की निष्क्रमण नावाची एक विधी असते की देवदर्शनासाठी घरातनं पहिल्यांदाच बाहेर नेतात आणि गावातले लोक विचारतात कोणाचा हे, कोणाचा हे, यांचा आहे, ह्यांचा आहे, आमच्या मुलगा आणि सून किंवा मुलगी आणि जावई यांची यांची आहे, यांची किंवा आमची आहे, आमची असं सांग परिचय करून देण्याचा, सूर्यदर्शन करवण्याचा आणि देवदर्शन करण्याचा ही एक विधी आहे. तोही एक पार पडतो यामध्येच. आणि जेव्हा 7 ते 8 वर्षांचं वय होते बाळाला त्यावेळी घराला आपल्या घरातनं शाळेला पाठवायचं असतो, गुरुकुलात पाठवायचं असतो. आणि त्यावेळी एक विधी संपन्न होते, त्याला वेदाध्ययन असंही म्हटलं जातं, मौजीबंधन असंही म्हटलं जातं आणि उपनयन असंही म्हटलं जातं. त्यावेळी ही संस्कार करून देवऋण, पितृऋण, आचार्य ऋणाकरता मी कायम कटिबद्ध राहीन अशी एक प्रतिज्ञा त्या बटुकाकडून करून घेतली जाते. देवाचा ऋण आहे माझ्यावर, त्यांच्या कृपेने मी ही सृष्टी पाहू शकलो
आई वडिलांचे ऋण माझ्यावर कायम राहील आणि ते ऋण फेडण्याकरता मी कायम कटिबद्ध राहील. तिसरं, आता मी ज्या गुरूंकडे अध्ययनासाठी जाणार आहे ते मला ज्ञान देणार आहे, ज्ञान देणाऱ्या त्या गुरूंना सुद्धा मी सदाकाळ कृतज्ञ राहीन. अशी 3 कृतज्ञता ज्या आहेत त्यांची प्रतीक म्हणून 3 धाग्यांची एक जानवं धारण करण्याची प्रथा आहे. 3 धाग्यांची पीळ घातलेले अथवा 3 धागे एकत्र करून बांधलेले एक जानवं तो धारण करतो आणि विद्याध्ययनासाठी गुरुकुलात निघून जातो. आणि जवळजवळ विद्याध्ययन संपण्याकरता 12-14 वर्ष त्याची जातात. तोपर्यंत याला जवळजवळ 20 ते 25 वर्ष कालावधी लोटलेले असते. आणि तेव्हा तो तिथे एक विधी संपन्न होतो, निरोप समारंभ. गुरुकुलामध्ये विद्याध्ययन संपन्न झाल्यानंतर घरी जाण्याकरता निरोप समारंभ होतो. निरोप समारंभा दिवशी प्रतिज्ञा करतो आणि गुरुजन त्याची परीक्षा करतात. आज जे परीक्षा पाहतो ना आम्ही, असली परीक्षा घेत नव्हते तेव्हा. आत्ताही 15वी 12वी हे जे परीक्षा घेतात ही आमची 15वीची परीक्षा म्हणायचं त्यावेळी. स्नातक आणि स्नातकोत्तर परीक्षा, या विद्यार्थ्याला स्नातक म्हणण्याची एक परंपरा, म्हणजे पदवी प्राप्त करणाऱ्या मुलाला स्नातक म्हणण्याची, आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर उत्तरीय शिक्षण शिकत असेल तर स्नातकोत्तर असं म्हणण्याची एक प्रथा त्या काळात होती. आणि झाल्यानंतर ती विद्यार्थी घरी निघतो. निघताना त्याची परीक्षा घ्यायची असतो. परीक्षा कोणती? किती वाचला आहे, किती लिहिता वाचता येते याला, किती बेरीज वजाबाकी येतं, गुणाकार भागाकार येतं, याची परीक्षा होत नव्हती. घरी जाताना या मुलामध्ये कठीण परिश्रम करण्याची क्षमता आहे का याच्याकरता कठीण काम देऊन पाहत होते. त्या कठीण कार्य यशस्वी करून आला तर घरी जायला हरकत नाही म्हणत होते. निरोप समारंभाच्या आधी या सर्व परीक्षा व्हायच्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला भिक्षेला पाठवायचं आणि भिक्षा देणाऱ्यांना आधीच आचार्य सांगून ठेवत होते की चांगले चांगले काहीतरी घाला या भिक्षेला. आणि तो सर्व जाणतो की वाटेत खाऊन येतोय, हे सुद्धा त्यांची परीक्षा करत होते की यांच्या जिभेवर नियंत्रण आलेले आहे की नाही. कारण मस्तपैकी लाडू जिलेबी असं काहीतरी दिलं तर मग वाटेतच बसून अर्धा संपवून अर्धा आणतो की सगळीच घेऊन येतो. सगळीच घेऊन आला तर समजायचं की याच्या इंद्रियावर निग्रह झालेले आहे, म्हणजे कशालाही हा आत्ता बळी पडणार नाही, घरी जाण्यास हरकत नाही. वाटेत कुठेतरी झाडाखाली थांबून त्यातलं 1-2-4 गिळून राहिलेले घेऊन आला तर आचार्य समजायचं की याच्या अजून रसनेंद्रियावर निग्रह झालेले नाही, असं परीक्षा होत होती. आणि त्या विद्यार्थ्याला अशीच कधीतरी पावसाळ्यात शेतात पाठवायचं, बांध बिन सुरक्षित आहेत की नाही बघून ये म्हणून. आणि बांध तुटत असताना जर सांगायला घरी आला, गुरुजी बांधावरनं पाणी व्हायला लागले असं सांगायला आला, तर गुरुजी म्हणत होते अजून बरीच दिवस तुला राहावं लागेल इथे. आणि ते बांधावर जाणाऱ्या पाणी अडवण्याचा प्रयत्न केला तर म्हणत होते की ह्याला घरी पाठवायला हरकत नाही, जबाबदारी पेलण्याची क्षमता याच्यात आलेली. असं त्याची परीक्षा होत होती. आणि जर पाणी अडवण्यामध्ये त्याला यश नाही आला तर स्वतः मुलगा आडवा झोपायचा. मग गुरुजी संध्याकाळ झालं तरी पोरगा येत नाही म्हणून बघायला आले तर कुठे आहेस तो पाण्याला आडवं झोपलेले असायचं. गुरुजी उठलं तर बांध फुटणार, आणि बांध फुटला तर पुढच्या वर्षी आमच्या आश्रमवासी मुलांना विद्यार्थ्यांना जेवणाला काही मिळणार नाही पाणी गेली तर, म्हणून मी इथे आडवंच पडलो म्हणायचं विद्यार्थी. गुरुजी म्हणायचं अरे येड्या, हाक मारला असता तर आम्ही आलो असतो, जोरात ओरडला असता तर. म्हणून मग सगळ्यांनी मिळून ते बांध बांधून आणि विद्यार्थ्याला घरी नेऊन त्याला शेकून त्याची आरोगण करत होते. ही एक परीक्षा असायची त्या विद्यार्थ्याची. एवढंच नाही, मुलगा सत्य किती बोलतो खोटं किती बोलतो ह्याची परीक्षा व्हायची घरी जाता जाता.
मुलगा प्रामाणिक किती आहे ह्याची परीक्षा घेतली जात होती. आणि रात्रीच उठवायचं आणि जा तिथे जंगलात नाही आहे का बघून ये, गाय आलेले नाही ते कुठे हरवले बघ जा म्हणून रात्रीच पाठवायचं. की त्या मुलामध्ये धाडस किती आहे हे गुरुजींना बघायचं असेल. तो पुढे गेले की मागे त्याला न कळत 2 मुलांना पाठवायचं, बाबा त्याला काय धोका होणार नाही याची काळजी घ्या म्हणून. गुरुजींची ही परीक्षा असायची गुरुकुलातली की रात्री वेळी अवेळी सुद्धा जाऊन कार्य करून येण्याची धाडस याच्यामध्ये आहे का, धैर्य आहे का, धैर्याची परीक्षा व्हायची त्या काळात. आणि एवढंच नाही, जो घरी जाणारा स्नातक आहे त्या स्नातकाची सहनशीलता किती आहे. तो नदीवर स्नान करून येताना कोणाला तरी वाटेत बसवले येताना त्याच्या अंगावर कचरा फेकायचा. असा बघायचा तो फेकणाऱ्यांना, फेकलेली माणसं हसायची. हसले की उठून जायचं, पुन्हा परत जायचं, अंघोळ करून यायचं, परत आली की परत काहीतरी अंगावर टाकायचं. 2 वेळ झाली, 3 वेळ झाली. आणि स्नातक जर डोळे वटारून त्यांच्याकडे बघून काय माणसं दिसत नाही का तुम्हाला खाली जाणारे, डोळे आहेत का, भोका येते असं म्हटला तर गुरुजी म्हणायचे याला आतून घरी सोडण्याची वेळ आलेले नाहीये. की सहनशीलता संयम ह्याच्याकडे किती आलेले. जर तो म्हटला तुम्ही किती टाकताय टाका, मी काय अंघोळ करायला काय घाबरणार आहे का, अजून 10 वेळ करेन अंघोळ असं म्हटला तर गुरुजी म्हणायचं आता घरी जायला हरकत नाही याला. अशी छोट्या मोठ्या शेकडो प्रकारची त्या बाळाची परीक्षा व्हायची. आणि मग यदेति विद्यया करोति श्रद्धया, बाबा तू जे काय जाणलास, जे काय इथे शिकलास, घरी गेल्यानंतर श्रद्धेने त्याचे आचरण कर म्हणून त्याला घरी सोडत होते. जा, धर्मान्न प्रमदितव्यम, सत्यान्न प्रमदितव्यम, विद्यान्न प्रमदितव्यम. वा प्रमाद करू नको. या गुरुकुलामध्ये तू शिकला आहे, लोकांचा विश्वास आहे की ही गुरुकुल चांगले, आणि तू जर तुझ्या आचरणात कुठे गुरुकुलचं नाव बदनाम होईल, शाळेचे नाव बदनाम होईल. म्हणून इथे जे जे काय शिकलाय, तुला जे जे योग्य वाटते ते केवळ तुझ्या डोक्यात ठेवण्याकरता नाही, तर ते यथा योग्य प्रसंगामध्ये देश काल वस्तू परिस्थिती अनुसार त्याच्या आचरण करण्याकरता तू हे शिकलाय हे लक्षात ठेव. नाहीतर आमची मुलं फक्त परीक्षा देण्याकरताच लक्षात ठेवतात. परीक्षा संपले की 2 दिवसांनी 30 क्वेश्चन पेपर दिली तर बरीच मुलं नापास होतात का, तोपर्यंत डिलीट झालेले असते. असं नाही, आयुष्यभर हे विसरायचं नाही असं सांगत होते. आयुष्यभर हे लक्षात ठेव, आयुष्यभर याचा आचरण कर. आई वडील हे तुझी देव आहेत, अतिथी बंधू हे तुझी देव आहेत, आचार्य हे तुझी देव आहेत. आणि सत्य बोलण्यामध्ये प्रमाद करू नको, आचरण करण्यामध्ये प्रमाद करू नको. प्रमाद म्हणजे दोष किंवा प्रमाद म्हणजे जाणून बुजून अनदेखी करणं, असं काय करू नको. अत्यंत जागरूक राहा, सावध राहून आता तू संसार करायला 2 रस्ता तुझ्या समोर आहेत. आता तू पाहिजे तर गृहस्थ होऊन गृहस्थ आश्रमात प्रवेश करून गृहस्थ जीवन निर्वहन करू शकतोस. आणि तुला जर वाटलं की मला नाही व्हायचं या संसारात, काय राम नाही असं वाटत असेल, दुसरा आणखीन एक रस्ता आहे जो संन्यास म्हणतात त्याला, तेही ग्रहण करू शकतोस तू. आणि ते ग्रहण करायचं असेल तर इथेच राहून करू शकतोस. आणि तुला कुठले महापुरुषांचं आकर्षण असेल तर त्यांच्या करू शकतो. आणि आता जायला हरकत नाही म्हणून पाठवायचं. तेव्हा माणसांच्या समोर 2 रस्ता असायच्या, एक गृहस्थ आश्रमात प्रवेश करायचा आणि एक गृहस्थ आश्रमातनं बायपास करायचे रस्ता. मला जीवनात सुख समाधानच प्राप्त करायचं आहे, त्याच्याकरता मी गुरुला शरण जाईन आणि कठोर व्रत धारण करण्याची संकल्प करेन. मला सत्य साक्षात्कारासाठी
किंवा मोक्ष प्राप्तीसाठी माझं सर्वस्व मी अर्पण करेन. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला, ज्या आचार्यांनी मला विद्या अध्ययन सर्व दिलं, हे सर्वही आत्ता मी विसरून नवीन एक जीवन प्रणाली स्वीकारण्याकरता जाईन. आणि ती जीवन प्रणाली अत्यंत कठीण असेल. ती जीवन प्रणाली म्हणजे संन्यास परंपरा. गृहस्थाश्रमात जाऊन लग्न करून विवाहादी विधी संपन्न करून मुलं बाळं आणि संसार भाऊबंद आणि ग्राम देश हे सर्वही सांभाळत संसार करत जाणं हा एक मार्ग. ना स्वतःला वंचन किंवा फसवणं, ना दुसऱ्यांना कोणाला न फसवणं, असा व्रत धारण करून गृहस्थाश्रम चालवणं. आणि 50-1 वर्ष होत आले की मुलांच्या हातात घरचा संसार जे आहे त्याचा जबाबदारी सोपवून आता देवधर्म करायला जाऊया म्हणून वनाकडे प्रस्थान करण्याची सुद्धा एक व्यवस्था होती. त्याला वानप्रस्थाश्रम म्हणत होते. अस्तित्वात असलेल्या कुठल्या तरी आश्रमात जाऊन तिथे आपण आयुष्यातलं 50 वर्षात जे जे अनुभव संपादन केलेले ते अनुभव या गुरुकुलात येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण दान करू, वाटू, ही संकल्प करून त्या गुरुकुलामध्ये अथवा आश्रमामध्ये गृहस्थ आश्रम त्यागून पती पत्नी दोघेही जाऊ शकतो. किंवा पत्नी म्हटली की मला नाही यायचं, मला नातवंडांमध्ये बरं वाटतं, इथेच मी रमायला होते, मी इथेच राहतो म्हटले, तर तिला सोडून तू एकटाच का होईना जायला पाहिजे. तो जात होता. जाऊन आपला अनुभव सर्वही नवीन आलेले विद्यार्थ्यांना देत होता. आणि विद्यार्थी यांना गुरु समजून सर्व यांची सेवा करत होते. त्यामुळे वानप्रस्थाश्रमामध्ये आम्ही म्हातारे झाल्यानंतर आम्हाला कोण बघणार, आमची मुलं बाळं नाही इथे, असं म्हणायची काही कारण नव्हतं. कारण मुलांपेक्षाही जादा काळजी घेणारी, सेवा करणारी विद्यार्थी असायचे. गुरुकुलातले विद्यार्थी कशालाही कमी पडू देत नव्हते. ज्येष्ठ आचार्यांना गुरुकुलातल्या. त्यामुळे पूर्वीची जी व्यवस्था होती ती व्यवस्था कोणालाही कंटाळा न आणणारा, कोणावरही आपण बोज न बनणारी अशी व्यवस्था होती. परिवारात अविभक्त परिवार होते. 5-50 माणसं परिवारात असायची. यात कोण जेवतोय, कोण उपाशी झोपतोय, कोण फिरायला जातोय, कोण काम करायला जातोय. त्यात एखादा नुसता असं चायनीज करते आणि एखाद्या 2 राबणारी राबतात. कोणालाही काही कमी पडायची नाही. एखादा दिव्यांग असेल, एखादा मतिमंद असेल तर प्रपंचाला कधी भार होत नव्हता. ज्यांना त्यांना सांभाळणारी माणसं कुटुंबात भरपूर होते. त्यामुळे गृहस्थ आश्रम कधी कंटाळवाणं वाटत नव्हतं अविभक्त परिवारामुळे. कारण त्या अविभक्त परिवारात आपापली जबाबदारी सांभाळून सुद्धा काही माणसं शिल्लक असायची. कोणालाही कुठल्याही कार्याचा भार वाटत नव्हता, बोज वाटत नव्हता. आता काय झाली, ही अणुपरिवार जे झालेले आहेत छोटी छोटी, जरासं एक आजारी पडले तर दुसऱ्यांना अटॅक येतो पटकन. का? आता कामाला जायचं का दवाखान्यात जायचं, आणि एवढा पैसे कुठून आणायचं, आणि ही सेवा कोण करणार, स्वयंपाक कोण करणार, आणि ही दवाखान्याचा कोण बघणार, अशी चिंता लागून राहते छोट्या परिवारांमध्ये. पण पूर्वीची जी आमची भारतीय हिंदू परिवार जे आहेत, अविभक्त परिवार, त्याच्यात कुठली चिंता नसायची. म्हणून अशी एक व्यवस्था आमच्याकडे गृहस्थ आश्रमाचा होता. जे गृहस्थ आश्रम कोणालाही भारदायक असं वाटत नव्हतं. आणि मग तो करून वानप्रस्थाकडे जायचं. वानप्रस्थातनं काही राहिल्यानंतर शेवटला बस आता शिकणंही नको, शिकवणंही नको, आता काही नाही, आनंदात राहायचं, सर्व जबाबदारीतून मुक्त होणं, ही संन्यास आश्रमाचाच एक भाग होता. संन्यासांमध्ये सुद्धा 4 टप्पे आहेत. कुटीचक, बहोदक, हंस आणि परमहंस, अशी 4 टप्पे आहेत त्याच्यात सुद्धा. एक कुठीर बनवून तिथे आपल्यापुरते जे काय लागेल तिथेच करत राहणारा हा कुटीचक. बहुदक म्हणजे आता एका ठिकाणी राहणार नाही,
पट्टण किंवा शहर असेल तर 5 रात्र आणि गाव असेल तर 1 रात्र असा नियम करून तेवढीच दिवस राहायचा, तेवढा झाली की पुढे निघून जायचं. सकाळी ज्या घरात भिक्षा घेतलेले दुपारी तिथे नाही घ्यायचं. आज जे घेतलेले त्याच घरात उद्या नाही घ्यायचं. कोणालाही भार व्हायचा नाही. करतल भिक्षा तरुतल वास. कुठली भांडी कुंडी काही जवळ बाळगायचं नाही, हातातच घ्यायचं. जे काय मिळेल ते हातानेच जेवायचं आणि पुढच्या घराला. कारण संग्रह काही करून ठेवायचा नाही. संन्याशाने संग्रह काय करून ठेवायचा नाही स्वतःच्या नावावर. जे असेल संन्याशांची जीवन, संन्यास ग्रहण करण्याचा तात्पर्यच आहे आता स्वतः करता तू राहिलेले नाही. जे काय आहे ते समाजाकरता, राष्ट्राकरता, देशाकरता ही संकल्पना त्या मागे असते. आणि हे अत्यंत कठोर जीवन असं म्हटलं जातं. असं काय कठोर नाही आहे. समर्पित व्यक्तीला कुठेही करायचंच आहे. घरात असताना मी घरासाठी म्हणून करत होतो आणि आत्ता मी देशासाठी, समाजासाठी आणि सर्वांसाठी म्हणून करतो. करायचं तरी आहे. आणि काय कठीण काय आहे त्यात. लोकांना कठीण वाटते थोडंसं, म्हणजे सोडणाऱ्यांनाही वाटते. आणि तिथे नरेंद्र भाईंना एक खुर्ची द्या कोणतरी उठून. तर कुठेतरी काम करायचंच आहे याकरता. पण एकच, संन्यास आश्रम जेव्हा ग्रहण करतो तेव्हा काही व्रत पालन करावे लागते. व्रत धारण करतो आपण. आज एक संन्यासी, एक साधक संन्यास आश्रम ग्रहण केला, काही व्रत धारण करावं लागतं. काय व्रत धारण करायचं आहे? त्यांनी व्रत धारण करायचं आहे की ब्रह्मचर्य आश्रमाचा पालन मी शेवटपर्यंत करेन. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमातनं संन्यासात जाणं म्हणजे मला आत्ता नातं गोतं काही नाही, हे सर्व संपलं. पहिलं म्हणजे मला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, नातेवाईक कोणी नाही आहे. माझा पूर्वाश्रमाचा मी यथार्थ त्याग करेन आणि मी जे काय आहे ते आता देशाचा, समाजाचा राहीन आणि देश, समाज, गुरु यांच्यासाठी मी कार्य करत राहीन. एक. दुसरं, कोणत्याही प्रलोभनाला मी बळी पडणार नाही याची संकल्प घेऊन तसं चालावं लागतं. कारण पावलोपावली इतकी प्रलोभने आमची पडलेली आहेत या जगात, संसारात. कधी मन वाहून जाईल, कधी भटकेल काय सांगता येत नाही. विश्वामित्र 60,000 वर्ष तपश्चर्या केले आणि एके दिवशी रात्रीची वेळ, मंद वारा वाहत होती, चांदणी असं पसरलेली होती चांदोबांची आणि जंगलातलं फुलांची सुगंध दरवळत होता. तिथे ध्यानाला बसलेले होते. अशा वेळी कुठून तरी घुंगरूंचा आवाज ऐकू आला. कान टवकारले. अशा निवांत वेळी येणारे कोण असतील? हळूहळू हळूहळू ते पाऊल जवळच येत आहेत असं जाणवायला लागलं. आणि विश्वामित्रांच्या समोर नृत्य सुरू झाला. आधी नृत्य पाहणारा विश्वामित्र कधी नृत्य करणाऱ्यांच्यात समरस झाले हे कळलं नाही. आणि विवाह झाला मेनकेशी आणि एक मुलगी झाली. त्या मुलगी झाली आणि मुलीला त्याच्या हातात ठेवली आणि ती गेली. जी लग्न केली होती मेनका नावाची अप्सरा, विश्वामित्र म्हणाले माझ्या हातात का? मी तुमची तपश्चर्या किती कठोर आहे, किती कठीण आहे किंवा किती तुम्ही यशस्वी करणार ह्याची परीक्षा करण्याकरता मला देवाने पाठवले, त्यासाठी मी आलेले आणि हे सगळी तुमची पोकळच वाटलं, आता निघालो म्हणाले. मग ही पोरगी तुमची, ते माझी काय संबंध आहे म्हणाले. त्यांच्या समोर ठेवली आणि निघून गेली. आणि विश्वामित्रांचे डोळे धाडकन उघडले, बुद्धीत प्रकाश पडला. काय करायला चाललो होतो आणि हे काय झालं माझं? कठोर ब्रह्मचर्याचा पालन करायला मी बसलो होतो आणि कधी घसरलो माझा मलाच कळलं नाही.
आणि तिला नको झालेले, मेनकेला नको झालेले हे बाळ मला तरी कशाला पाहिजे म्हणून पुन्हा मन कठोर केले आणि एका झाडाखाली बाळाला ठेवले आणि तेही निघून गेले आणि पुन्हा तपश्चर्याला लागले. तेव्हा 2 शकुंत पक्षी त्या बाळाला इकडचे तिकडचे फळांचे रस अमुक तमुक आणून घालत होते आणि तेवढ्यात कण्व महर्षी दुसऱ्या दिवशी अंघोळीला चाललेले असताना बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून त्या बाळाला उचलून नेले. शिष्याने विचारलं, गुरुदेव हे बाळ कोणाचं, इथे झाडाखाली का? तिची कथा फार मोठी आहे, ती आज नाही उद्या सांगतो म्हणाले. म्हणजे आज नाही सांगणार ते बाळाची कथा. कोण? कण्व महर्षी. सांगण्याचं तात्पर्य, पावलोपावली संन्यासी होऊ पाहणाऱ्यांच्या समोर इतकी प्रलोभने पडलेले आहेत, कधी घसरेल कधी सत्यानाश होईल त्याचा सांगता येत नाही. मी अनेक संन्याशांना माझ्या डोळ्यासमोरच मी पाहिलेले आणि काय करायला आले होते आणि काय झालं त्यांचं. काही लोक आता सिनेमा थिएटरवर गेटकीपर म्हणून काम करतात, संन्यासी होते आमच्या बरोबर, कधी घसरले कळलं नाही. एवढंच नाही, काही संन्यासी संसारात 2-4 मुलं बाळं झालेत, आता बायकोही थोबाड्याला लावती, पोरंही थोबाड्याला लावतात आणि काय म्हणून ह्यात पडलो असं जेव्हा भेटले की तेव्हा आपली गाणं सांगतात ते संसारातलं. अरे तेव्हा बरं वाटलं होतं आम्हाला, आत्ता वाटायला लागली तुमचंच बरं आहे, काही कमी पडत नाही असं आम्हाला म्हणत असतात ते. आम्ही म्हणत असतो त्यांना आमचा कमी पडत नाही, आम्हाला अधिकही वाटत नाही कधीही. चाललेले भगवंताची कृपेने. संन्यासाचा अर्थ आहे देव जसं चालवेल तसं चालत राहणं आणि आमच्या स्वतःची काही अकलेची तार तोडणे नाही. जसं ठेवतो तसं राहायचं. मिळाले तर उपाशी तुपाशी, नाही मिळाले तर कधी कधी 4-4 वेळ 8-8 वेळ जेवायला मिळते एका दिवसात. कधी कधी 4-4 दिवस कोणच विचारत नाही. भेटतात बरीच माणसं, जेवलात का स्वामीजी असं एकही विचारत नाही. दिवसच तसा असतो तो. आणि एके दिवशी नाही मागच्या घरात जेवण आलोय, पुन्हा ताट आणून माझ्यासमोर ठेवतात आणि नाही आम्ही एवढा कष्टाने केली, हे खायलाच पाहिजे. तुम्ही मेला तरी चालेल पण आमची ही प्रसाद स्वीकार केलीच पाहिजे. पण काय सांगावं, 4-4 8-8 वेळ जेवत आम्ही समजतो आज काय देवाची मर्जी फार वेगळंच दिसते आमच्यावर. देव ही शिक्षा म्हणून करतो की आम्हाला काहीतरी बक्षीस म्हणून देतो हेच आम्हाला कळत नाही एक दिवशी. सांगण्याचा तात्पर्य कठोर असतो. आणि संन्यास जीवनामध्ये डोळ्यांनी घसरता कामा नये, कानाने घसरता कामा नये, तोंडाने घसरता कामा नये, हातापायाने घसरता कामा नये, जननेंद्रियांनी घसरता कामा नये. आयुष्यभर सजग राहायला पाहिजे, आयुष्यभर कठोर राहायला पाहिजे. जरासा डिलाई बरतले तर जसं पूर्वी आई बाळाला सांगून पाठवायची, बाळा गावासमोरील विहीर कोण काढले असतील काय काढले असतील ह्याच्यावर विचार करण्याची गरज नाही आहे. तू पाणी आणायला आलीस तर जपून उतरायचं, जपून वर चढायचं. पाय घसरले तर पाण्यात, मन घसरलं तर वनात, वनवास. पाय घसरले तर कैलासच आणि मन घसरला तर तसं या संसारात संन्याशाचा जर मन घसरला, भिकाऱ्यापेक्षाही त्याची एक अवस्था वाईट होऊन जाईल, भिकारड्यापेक्षाही वाईट होऊन जाईल. म्हणून खरी संन्यासी का भेटत नाही तर बरीच घसरतात, बरीच घसरतात. घसरतात म्हणजे एका विषयात असं नाही आहे. तोंडाने घसरतात, मनाने घसरतात, डोळ्याने घसरतात, आचरणाने घसरतात. कधी कधी काही संन्याशांना इतका अहंकार येतो, देवावर सुद्धा मी मात केली अशी त्यांच्या तोंडून भाषा यायला लागतं. त्यांना गुरु साधू सत्पुरुष सुद्धा हे चिल्लर, हे माझ्यासमोर काही नाही असं त्यांना वाटायला लागतं. का? अहंकारच इतका चढलेले असतो. त्या अहंकारात जे जे उपकार केलेले आहेत ते उपकार केलेले माणसांची सुद्धा उपकार करण्याची जाणीव राहत नाही.
आणि ह्यांची काय त्यांची काय ही भाषा तोंडून यायला लागते. आम्ही व्रत स्वीकारलं काय आणि आत्ता करतो काय ह्याची सुद्धा भान राहत नाही, अशी अवस्था येते कधी कधी. म्हणून संन्यासी सदाकाळ जागृत राहणं गरजेचे. आणि गृहस्थांचं कर्तव्य आहे संन्यासांचा संन्यास जीवन व्रतभ्रष्ट होणार नाही आणि व्रतभ्रष्ट आमच्यामुळे होऊ नये याची काळजी घेणं सगळ्या गृहस्थ लोकांची जबाबदारी असते. संन्याशाला आमच्या कोणत्याही आचरणाकारण त्याचा व्रत जे आहे त्याच्यापासून तो विचलित होणार नाही याची काळजी घेणं, त्याचं रक्षण करणं हे गृहस्थांचे कार्य असते. अन्यथा गृहस्थ संन्याशाला लाईन मारायला लागले, कळलं तुम्हाला, स्वतःचाही सर्वनाश करून घ्याल आणि त्या संन्याशाचे तरी सर्वनाश होऊन जातेच ते. आणि तो जर नीटका असेल, टिकेल, जगेल. अन्यथा संन्याशी आपलं जीवन बर्बाद करून घेईल. संन्याशाला कोणी बर्बाद नाही केले तर संन्याशाच्या मनातल्या द्वेष, मत्सर, संन्याशाच्या मनात संन्याशी झाल्यानंतर उत्पन्न होणारा अहंकार, हा तुम्ही बाकी ठिकाणी चांगलं राहिला तर ह्या कधी तुम्हाला बुडवतील सांगता येणार नाही. म्हणून सदाकाळ संन्याशी जागृत असणं गरजेचे आहे. आणि तो जागृत नाही राहिला तर त्याला जागृत ठेवणं हे सगळ्या गृहस्थांचं काम असते. महाराज जरासं जपून असं सांगण्याचा नैतिक धैर्य गृहस्थांनाही असायला पाहिजे. नाही बाबा ते संन्यासी आहेत त्यांच्या भानगडीत आपण भानगड म्हणते. अरे त्याचा थोडंसं चुकत असेल तर त्यावेळी सावध करायचं सोडून त्या संन्यासींच्या भानगडीत आपण का पडावं. अरे तो करतोय ते भानगड आहे, तो कुठेतरी जरा चुकते, बोलण्यात चुकते, वागण्यात चुकते, चालण्यात चुकते, कुठेतरी होते. महाराज जरा जपून जपून असं म्हटलं तर पटकन सावध तरी होईल. जपायचं सोडून त्याला काय होतं, महाराज जाऊ दे सुसाट गाडी, जाऊन पडते कुठेतरी, जाऊन समुद्रातच पडते, ते परत येतच नाही. याकरता आपलंही कर्तव्य आहे आणि आमचंही कर्तव्य. ही एक आश्रम आहे, ही कशासाठी निर्माण केले आमच्या पूर्वजांनी हेही आपण लक्षात घ्या. का निर्माण केले? संन्यास आश्रम एवढ्यासाठी निर्माण केले की गृहस्थ झाले तर माणसांना आपल्या जे परिवार आहे, आपलं जे वारसदार आहेत त्यांच्याकरता चिंता करावं लागतं. मग सगळेजण आपापल्या परिवार आणि आपापली चिंता करायला लागलं तर समष्टीची चिंता करण्याची वेळ येते. तेव्हा हे कार्य कोण करणार? कोणाला तरी त्याग करणं, वैराग्य धारण करणं हे गरजेचे असते. सगळ्यांनीच जर आपले स्वार्थ जर बघायला लागले तर हे परार्थाची, परोपकाराची, राष्ट्राची कार्य कोण करणार? बघा, संन्यास परंपरा निर्माण करण्यामागे काही उद्देश आहेत. एक, समाजाचा बौद्धिक आणि भावनिक प्रपंच जो आहे ते समृद्ध करणे आणि सुरक्षित करणं. एक म्हणजे समाजाला ज्ञान देणं, समाजाला सन्मार्गात चालवणं. याच्याकरता नैतिक अधिष्ठान संपन्न व्यक्ती निर्माण व्हावं आणि त्यांनी सांगितलं तर लोक डोळे झाकून ऐकतात. एकाला दुसऱ्या शेजाऱ्याने तो काय शहाणा झालास काय, मला अक्कल शिकवतोय असं म्हणतोय, तो असतो, तो माणूस शहाणाच असतो, चांगला असतो, तरी सुद्धा त्याच्यावर आदर नाही. का? हेही आमच्यासारखंच ग्रहस्थ आहे. मग संन्यासाचा काय? अरे ह्याचा काय स्वार्थ नाही आहे, आपल्या भल्यासाठी सांगत असेल, ही एक भावना असते. म्हणून हे देण्याकरता, हे ज्ञान संपादन करण्याकरताही समय व्यतीत करायचं आहे आणि त्या समयाबरोबर सगळ्यांना सावध ठेवण्याकरता, सगळ्यांकरता परोपकाराकरता, समष्टीचे चिंतन करण्याकरता, ज्ञानदान करण्याकरता, समाजात नीतिमूल्यांची संवर्धन आणि त्याचे संरक्षण करण्याकरता बंदोबस्त व्यक्तीची गरज आहे. ती व्यक्ती निर्माण करण्याकरता संन्यास आश्रमाची निर्मिती केलेली आहे आपल्या पूर्वजांनी. आणि ह्याच्याबरोबरच आणखीन एक जबाबदारी मध्यंतर काळात आपल्या देशातील संन्याशांवर पडलेलं होतं, तो म्हणजे राष्ट्र रक्षणाची.
त्याच्याकरता नागापंथ निर्माण झाले आमच्या देशात. जेव्हा मोगलांची आक्रमण असतील, हुनांची आक्रमण असतील, शकांची आक्रमण असतील, किंवा मंगोलियनचा असेल, अफगाणी लोकांचा असेल, अरबांचा असेल, किंवा युरोपियन लोकांचे जेव्हा आक्रमण झाले, आमच्या संस्कृतीवर मंदिरं तोडायला लागली, गुरुकुलं उद्ध्वस्त करायला लागले, अशी जे आक्रमण व्हायला लागले, तेव्हा ते आक्रमण रोखण्याचं कार्य एक सैनिक म्हणून संन्यासी करत होता त्यावेळी. त्याच्याकरता नागापंथ निर्माण करण्यात आला. तुम्ही नागा संन्यासी ऐकलात ना? अंगावर कपडे नसते, काही नसते त्यांचे. तुम्हाला कुंभमेळ्याच्या ठिकाणी ते खूप दिसतात. शाही स्नानाच्या वेळी की एक सेनाच आहे ते संन्याशांची. त्या सेनेची जबाबदारी काय? धर्मरक्षा. संन्याशांची एक सैन्य असते. सैन्याची जबाबदारी अस्त्र शस्त्र धरू नये असं असताना सुद्धा आमच्या काही थोर लोकांनी एक व्यवस्था निर्माण केली. त्याच्या हातात त्रिशूल दिली. त्रिशूल घेऊन येतात. त्रिशूल हे शंकराच्या हातातलं एक दंड आहे. त्याच्याबरोबरच शस्त्र आणि राष्ट्र आणि शास्त्र, धर्म आणि शास्त्राचे रक्षण करण्याकरता शस्त्राचा उपयोग करावं असं तेही संन्याशांनी लढाई लढावं. काही नको म्हणून आलेला बाबा, ही युद्ध वैयक्तिक नाही आहे, ही युद्ध देशासाठी आहे. अंग्रेजांच्या काळात सुद्धा संन्यासी लढले ब्रिटिश सेनेच्या विरोधात. त्याची खूप मोठी कथा आहे. आणि बंकिमचंद्र चटर्जींनी त्याच्या संबंधात सुद्धा एक ग्रंथ लिहिलेले आहे. त्याच्यात किती संन्याशांनी या परदेशी आक्रमकांच्या विरोधात लढाई लढताना प्राणांची आहुती दिली याची इतिहास पाहायला मिळतो. तत्पूर्वी सुद्धा हजारो वर्षांचा परकीय आक्रमणाच्या विरोधात की भारतीय गुरुकुलांची उद्ध्वस्तता होताना, मंदिरांची भुईसपाटीकरण चालू असताना त्याच्या विरोध लढण्याकरता नागा सैन्य उभं करण्यात आलं. प्राणांची पर्वा न करता तुटून पडले, विदेशी आक्रमणे परतावून लावले आणि देशाची आणि धर्माची रक्षण करण्याची कार्यही याच संन्याशांनी केले. पूर्वी अस्त्र शस्त्र धरावं लागत होता, पण आज धर्म आणि देशाचे रक्षण करण्याकरता वेगळ्या पद्धतीने कार्य करण्याची, ज्ञानाच्या माध्यमातून करण्याची वेळ आलेली आहे. आणि तशा पद्धतीची संन्यासी निर्माण होण्याची गरज आहे आज. आणि हेही कार्य संन्याशांचीच आहे. म्हणून संन्यासी अत्यंत कठोर असायला पाहिजे, कठोर मनाचा असायला पाहिजे. मृदोनी कुसुमादपि वज्रादपि कठोरानी. संन्यासी फुलापेक्षाही मऊ असायला पाहिजे आणि वज्रापेक्षाही कठोर असायला पाहिजे. तरच तो आपलं कार्य व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. स्वतःचा रक्षण करण्याबरोबर देश, देव आणि धर्माचे रक्षण करणं हे संन्यासाचं मुख्य कार्य आहे. आणि समाज प्रबोधन म्हणतो किंवा समाजात जीवनमूल्यांची स्थापन करणं आणि रक्षण करणं, त्याचं वर्धन करणं हे सुद्धा या संन्यासाचं काम असतो. म्हणून देशभरात किती संन्यासी आहेत माहिती आहे? जवळजवळ 15 ते 25 लाख संन्यासी देशात आहेत. काही सक्रिय आहेत, काही निष्क्रिय आहेत. या व्यतिरिक्त एक 5-25 लाख संन्यासी नुसतं भोजनासाठी संन्यासी बनलेले काही आहेत. का? भगवी नेसले की आपल्याला आदर सन्मानाने आमची आजीविकेची व्यवस्था होते, याकरता संन्यासी झालेले सुद्धा बरीच मंडळी आहेत. पण जी ज्ञानदान करण्याची सामर्थ्य असणारे 10-15 लाख आहेत. देशात गाव 6,40,000 आहेत. एका गावात एक व्यक्ती, 2 व्यक्तींनी जर कंबर कसून उभी राहिली, गावात रस्ता सोडून किंवा वाट चुकणारा माणूस भेटणार नाही. का? चुकणाऱ्यांना हे चूक आहे असा बोलणाऱ्यांची गरज आहे. चाणक्य एक गोष्ट सांगत होते, देश कधीही दुष्ट लोकांच्या दुष्टतेमुळे नष्ट होत नाही. कोणताही देश
कुठल्याही दुष्टांमुळे नष्ट होत नाही. मग कोणामुळे होतो? जो शिष्ट आहे, जो सज्जन आहे, जो सदाचारी आहे, त्याच्या मौनामुळे देश नाश होतो, देशाचा नाश होतो. चांगली माणसं चांगल्याला चांगले म्हणत नाही आणि वाईटाला वाईट म्हणत नाही, ही देशात सगळ्यात वाईट आहे. अशा वेळी एक निस्पृह माणूस लागतो, चांगल्याला चांगलं म्हणून सत्कार करणारा, आणि हे योग्य नाही म्हणून निकसून सांगणाऱ्या माणसांची गरज असते. आणि आपल्याला काय करायचं बाबा, त्यांच्या भानगडीत आपण कशाला पडावं? असं म्हटलं तर देश राहणार नाही, धर्म राहणार नाही, शास्त्र राहणार नाही, नीतिमूल्य राहणार नाही. आणि ते सगळेजण आपण आज डोळ्यांनी पाहतो. का? दुसऱ्यांना सांगायचं असेल तर आपल्याकडे नैतिक अधिकार असावं लागते. संन्यासी हा नैतिकदृष्ट्या संपन्न असायला पाहिजे. आपणच जर उद्या म्हटलं आम्हाला शहाणपणा शिकवता, तुमचा काय असं म्हटलं तर माझा काय बोलण्याकरता जीभ राहील का? उचलेल का? जीभ वर येईल का? नाही येणार. याच्याकरता संन्यासाला कठोर जीवन जगावं लागते. भीडभाड विसरावं लागतो. संन्यास म्हणजे भीडभाड विसरणं, कोणाचाही पक्षपात न करणं, पक्षपात विहीन असावं लागतो संन्यासी. संन्यासी प्राप्त परिस्थितीत जसा परिस्थिती येईल तसं राहण्याची त्यांची मनाशी मानसिक तयारी लागते. संन्यासी झोकून घेण्याची, प्राण जावो अथवा राहो पण माझा कर्तव्य मला केलंच पाहिजे असा कठोर निर्धार करण्याची गरज लागते संन्यासाला. तरच तो पुढे टिकतो आणि पुढे सरकतो. अन्यथा आजीविकेसाठी संन्यास हे काहीही कामाचा नसतो. आणि आपला पूर्वाश्रम पूर्वाश्रय यथार्थ विसरले पाहिजे. काही झाले तरी आमच्या संन्यास धर्मामध्ये एक प्रचलित वाक्य आहे, वमनभुक्ष म्हणून, किंवा वमनभक्ष असाही शब्द आहे. वमनभक्ष त्याज्य आहे संन्याशांसाठी. म्हणजे वमन म्हणजे खूप छान 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 पदार्थ जेवला होता आणि काय झालं कोणास ठाऊक, उलटी झाली. एक अर्धा तासापूर्वी जिलेबी, बुंदी, बेसन, गुलाबजामुन इतक्या छान छान पदार्थ खाल्ला होता आणि 10 मिनिट झाले नाही तेवढ्यात उलटी झाली. अजून मोह आवरलेला नव्हता हे खाण्याचा, तेवढ्यात उलटी झाली. अरे इतकं खर्च करून आणलं, इतकं खाल्लं मी आणि हे आत्ता वाया जाते म्हणून काय चाटता येईल का? त्याला व्यर्थ जाते आत्ताही म्हणून चाटता येईल का? वमन केलेल्या चीज परत कुठल्याही परिस्थितीत ग्रहण योग्य नाही. तसं एकदा घरबार नातं गोतं सोडून आलेले संन्यासाला काहीही झालं, मेला तरी त्यांच्या घरातले मरू द्या नाही तर हा मरू द्या, पुन्हा कधीही ते स्वीकार करता येणार. एकदा आपला पूर्वाश्रम आणि पूर्वाश्रय त्याग करून आलाय तर यथार्थ त्याग करायचा. कितीही काही संभवलं तर ते उलटी केलेल्याला परत चाटता येणार नाही. एवढ्या करताच थोडासा कठोर राहावं लागतं. आणि याच्यामुळे काय खूप मोठं नुकसान होणार आहे असं काय का? नाही आहे. देशाकरता, धर्माकरता, राष्ट्र देवाकरता काय एवढे राहणं कठीण आहे? काही नाही, राहावं लागतं. आणि जगच आपले सगळे मायबाप आहे. एक आई बाबा सोडला असशील पण लाख आई बाबा मिळतात इथे. या जगात काही कमी नाही आहे. या जगात परंपरा अशी आहे, जन्म देणारेच आई बाबा होतात असं नाही आहे. यशोदा पण आई झाली, देवकीपेक्षा ती कधीही कमी नव्हती, हेही आपल्या लक्षात असायला पाहिजे. यशोदा कृष्णाची आई बनली, काय देवकीपेक्षा काय कमी पाहिली, त्याला प्रेम दिली नाहीये. या देशात ती परंपरा आहे. आईच मातृत्व देऊ शकते असं नाहीये. या देशातलं कोणी मातृत्व पितृत्व प्रदान करून जन्म देण्याने जी अधिकार मिळतात त्यापेक्षाही अधिक अधिकाराने ते दुसरे ती जबाबदारी सांभाळू शकतात. म्हणून संन्यासी कठोर राहायला पाहिजे. मी एवढं का सांगितलं? आज एक संन्यासी संन्यास ग्रहण केला, निमित्तच पाहिजे होतं तुम्हालाही जरासं झाडायची.
कारण भानगडीत पडायचं नाही म्हणताना, म्हणजे आम्ही संन्यासी आहोत, आमची जे काय चालले की हे भानगड वाटते तुम्हाला. नाही, असं नाही आहे. ही जबाबदारी केवळ आपली नाही आहे, आपली सगळ्यांची आहे. देश, देव आणि धर्म याचे रक्षण करणं, नीतिमूल्यांची संरक्षण आणि संवर्धन या सगळ्यांचीच कर्तव्य. म्हणून त्याकरता हे बघा, आध्यात्मिकता घरात शिकवता येत नाही. शाळेत कुठलेही नीतिमूल्य शिकवायची व्यवस्था आज राहिली नाही. मी मगाशी जे सांगितलं गुरुकुल, ती शाळा फार वेगळी होती. ती शाळा आम्ही आत्ता एक उभं करण्याचा प्रयत्नात आहोत. आम्ही ते प्रयत्न करतो आहोत. करून बरीच काय काय त्या मुलांना शिकवलेले असतो. तेवढ्यात दुसरा एक कोणतरी उठतो आणि त्या मुलांना असं शिकवतो, आम्ही 2 महिने शिकवलेले तो 2 मिनिटात झिरो करून गेलेले असतो. आम्ही सांगतो हे खायचं नाही, ते प्यायचं नाही, हे बघायचं नाही, हे करायचं नाही, आणि एखादा येतो हे सगळी सुविधा त्यांना एका क्षणात उपलब्ध करून त्या मुलांचे जे व्रत असतात ते सर्वही खंडित करून गेलेले असतो. आणि ही काम सर्वात जास्त त्या बाळांचे आई वडील करतात. नतभाग्य ते काय हतभाग्य म्हणावं, काय म्हणावं, नतदृष्ट म्हणतात. मला आत्ता हल्ली हे गुरुकुल उघडल्यानंतर लक्षात यायला लागलं की मुलांचे शत्रू जगात कुठेही नाहीत. त्यांच्या पहिले शत्रू कोण असतील तर त्यांची आई आणि बाबा. हे सर्वात मोठे शत्रू. का? बाळ चांगलं होत असताना इथनं गुरुकुलातनं घरी गेले की ते बाळाला म्हणतात, बाळा झोप आज. गुरुकुलात रोज 4ला उठवतात. आत्ता घरी आलायस तर एक 8 दिवस आराम कर. म्हणजे जणू काय ते जेलमधनंच आलंय. ती इतकी नीच प्रवृत्तीची माणसं दुसरीकडे कुठे भेटतील का सांगा बघू मला. आम्ही घरी जाताना सांगितलेले असतो की गुरुकुलातल्या नियमांचं पालन बाळ घरी करते की नाही बघा, आणि त्याला मोडू देऊ नका असं सांगितलेले असतो, तरी ते करणार. जरा का मटण त्याला काय होते, तिथे तरी काही कांदा लसूण सुद्धा देत नाही का असं म्हणणं. ते मुलंच येऊन आम्हाला सांगतात, आमच्या घरात असं म्हटले पण आम्ही नाही खाल्लं. मुलं सांगतात तेव्हाच आम्हाला कळते. नाहीतर ही नतद्रष्ट आईबाबांची आम्हाला कसं कळणार सगळी इतिहास. काय सांगण्यासारखा नाही बाबा. ही आम्ही करतो प्रयोग ठीक आहे, पण पुन्हा एकदा कुठेतरी आमची समाज व्यवस्था पूर्वी जशी होती, जे आमची वैभवशाली भारत जो होता, आध्यात्मिकदृष्ट्या वैभवशाली, सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली, आज आम्ही चाललोय 5व्या नंबरवर आले असं म्हणतात. पैशाने आले असणार 5व्या नंबरवर, पण संस्कृतीने आम्ही आत्ता त्या नंबरवर नाही आहोत आपण. आणि पैसा म्हणजे सर्वस्व नाही बाबा. पैसा कसा वापर करावं याचाही काहीतरी ज्ञान द्यावं लागतो, आणि त्याचीच व्यवस्था शिक्षणात असायला पाहिजे असं म्हणतो. आणि आता ही व्यवस्था तेवढ्यासाठीच करतो आम्ही. 1 तास झालं मी बोलायला लागून, बरोबर? बस का अजून 1 तास कुटू? परत सापडत नाही. सापडले तर ते जसं भात बडवतात ना, माहिती आहे ना कसं बडवतात? उलटा सुलटा धरून आपटून दोबी पछाड म्हणतात ना. परत काय सापडत नाही लवकर. एवढं निवांत आले, पौर्णिमेला आले म्हणेपर्यंत तासाभरात गाडीकडेच लक्ष जायचं. आता व्यवस्थित सापडलेले आहे. दिवसभर कुठे जाणं नाही. इथे बाजार पण नाही बाहेर, असा थोडा जत्रा आहे तिथे सोडले तर असं काय नाही आहे. आणि इतकं निवांत सापडत नाही. चांगलं धुवून काढावं असं. आता सापडलेच आहेत तर आता सोडावं असं वाटेना मला. चालेल का? चालेल. मनात वाटते कधी एकदा सोडतील, कधी एकदा जिरेल. आणि बाहेर चालेल चालेल काय करायचं. हे बघा, आपल्याला आपल्या संस्कृती काय होती, सांस्कृतिक वैभव जो होता त्याच्या पाठीमागे काय उद्देश होता, समाज रचना आमच्या लोकांनी कशी केली होती याची कमीत कमी चुणूक तरी आपल्याला माहिती असावं, त्यातले काही तुकडे. अन्यथा आम्ही अत्यंत
अनभिज्ञ राहिलो आमच्या संस्कृतीसमोर. का तर आता तुम्ही काय कुठल्या पुस्तक घेणार नाही, वाचणार नाही, मी 100% सांगतो. अहो ते व्हॉट्सॲपमधल्या हे जे आहेत मेसेज आहेत त्यालाच वेळ पुरत नाही. बरोबर, त्यात मित्र की मैत्रीण किती आणि त्यात फॉलोअर्स किती आणि लाईक करणारी अनलाईक करणारी, मग त्याला आपण पुन्हा आपली कमेंट करणं हे सगळं कसं वेळ भेटतं तुम्हाला तेच आश्चर्य वाटते. ज्याला जे विचारलं हां ते आलेले परवा मला माहिती आहे, अरे बापरे सगळे त्यातच आहेत. आणि कधी कधी आम्हाला ते बघितलं काय स्वामीजी परवा एक हे आले होते, मी म्हणतो बाबा मला वेळ कुठे आहे, एक 10,000 मेसेज पडतात माझ्या ह्याच्यावर रोज आणि मी एकही वाचत नाही त्यातला, फक्त डिलीट करतो 2-2, 3-3 दिवसांनी एकदा. लोकांना वाटते वाचलेत स्वामीजी वाचलेत, काय नाही मी फक्त डिलीट केली ती, काही एकही वाचत नाही. का वाचण्याजोगे असते तरी काय त्यात, थोडी थोडी असतील तर मी खास करून फोन करून सांगता स्वामीजी आम्ही असं एक तेवढंच एक वाचतो मी, बाकीचे एकही मेसेज वाचत. माझा ह्याच्यात मी आजपर्यंत एकालाही कुठले मेसेज पाठवलेले नाही आणि कोणाचा मेसेज मी वाचलेले नाही. का काय वाचावं त्यात, आमचीच मेसेज एवढी आहेत बघायला कोण नाही आहे आणि आम्ही आता लोकांचे कुठे बघू, आमचेच वाचायला आम्हाला वेळ नाही आहे. कधी कधी जेवायला वेळ नसतो आणि हे कुठे लागते असावं म्हणून ठेवलेले. जग बदलते, बदलत्या जगाबरोबर काय काय बदलते हे कळावं माहिती असावं म्हणून सगळे ठेवलेले. वापरावं असं काय आमच्यावर निर्बंध नाही आहे. जाऊ दे बाबा, ते कुठे होतो आम्ही, अजून आहे ना, अजून भरपूर वेगवेगळे वॉशिंग पावडर्स आणले मी आज. पालकांची जबाबदारी असते की समाज आहे, या समाजाची जबाबदारी केवळ या हेतूने संन्याशांवर की ज्ञानाची शिकवण आज शाळेत नाही हे सांगत होतो आपल्याला. आमची शास्त्र आहे, आमची संस्कृती आहे, आमची संस्कार आहे, ह्याची शिकवण कुठल्या शाळेत दिली जाते का बघा तुम्ही. शाळेत सगळ्यात चांगलं शिकवण कुठले असते, आमच्या शाळेत संस्कार, मग कराग्रे वस्तिर लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमध्ये तो गोविंदा प्रभाते करदर्शन असे एक 4 श्लोक शिकवले की आम्हाला वाटतं लई संस्कारक्षम आहे ती शाळा. 4 श्लोक म्हणायला लागलेत आमची पोरं. श्लोक म्हणणं संस्कार आहे का नाही, त्या श्लोकाप्रमाणे वागायला लावणं हे संस्कार असते. आमची सणवार कशी होती, काय होती, आमची हिंदू जीवनशैली, जीवन पद्धती आणि आई वडिलांचे आदर सन्मान, शेजार पाजाऱ्यांबरोबर कसं वागणं, सहपाठ्यांबरोबर कसं राहणं, आपल्यापेक्षा लहानांबरोबर निसर्गातील प्रत्येक गोष्ट काय आहे कसं आहे, आणि ह्यात कोणाकोणाला भगवंत म्हटले आमची पूर्वज, मग त्या दृष्टीने आम्ही त्यांच्या समवेत वागतोय का, ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याची व्यवस्था शाळेत नाही आहे. शाळेत पर्यावरण नावाचा विषय असतो आणि ते वाचल्यानंतर एकाने तरी झाडाला पाणी घातले असतील असं मला कधीच दिसले नाही. आणि त्या पर्यावरण विषय वाचल्यानंतर माझ्या अंघोळीची पाणी किंवा माझ्या बाथरूममधली पाणी पिण्यालायकच बाहेर जाईल किंवा दुसऱ्याने अंघोळ करण्यालायक पाणी बाहेर जाईल अशी काळजी घेतलेले एखादा तरी पर्यावरणविदाला मला भेटवा. मी त्यांची पाय धुवून पितो एक दिवशी. असं कोण दिसतील? पर्यावरणविद आहेत. पर्यावरण सुधारण्याशी त्याच्याशी काय त्याचे काही संबंध नाही. त्याचं यंत्र तयार करतो, तंत्र तयार करतो, त्याच्या विक्री करतो, पैसे कमवायचे धंदा करतो, दुसरा काही करत नाही. माझ्या बाथरूममधलं पाणी मी कसं सुधारावं, त्यात 1 लिटर जीवामृत ओतावं असं कोणी सांगितले आजपर्यंत? गाईच्या शेणापासून बनवलेले साबण घ्या बाबा, त्याचा लावून आंघोळ करा आणि ते कुठलेही क्रिमिकीट मरणार नाही असं सांगणारे कोण भेटले नाही आहे ना. ती गरजेची आमच्याकरता. यासाठी मठ मंदिरं आणि आश्रमांची व्यवस्था केली की लोकांना देव कोण, आपण कोण, ही समाज काय आहे, ही सर्व सृष्टी काय आहे, पशु पक्षी प्राणी यांची आणि आमची नातं काय आहे, हे सर्व शिकवण्याची एक व्यवस्था म्हणून ही धर्मक्षेत्र निर्माण केले. त्या धर्मक्षेत्रामध्ये विशेष करून गृहस्थ आणि संन्यासी दोघेही येतात
आणि काही जबाबदार गृहस्थ सुद्धा उपदेशकांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावतात आणि नैष्टिक ब्रह्मचर्य पालन करणारी लोक ती आहेत. खूप नैष्टिक लोकही आहेत त्यात. आणि यासाठी का एकदा गृहस्थ आश्रम स्वीकारले की आपली पोरं बाळा नाही म्हटलं तरी थोडीशी ममता माया आपली निर्माण होते आणि माया ममत्व विरहित माणसं असावं समाज आणि जगाची चिंता करायला ते लागतील म्हणून एक संन्यास नावाची परंपरा आमच्या पूर्वजांनी तयार केले. त्यांच्याकरता आश्रम निर्माण केले, मठ बांधून दिले, ते चालवण्याकरता दान धर्म दक्षिणा देण्याची व्यवस्था निर्माण केले. हे सगळे घ्यावं बाबा यांनी करावं. पण झाले काय सांगू तुम्हाला, मी काही आश्रमांमध्ये मठांमध्ये बघतो खूप मोठमोठे त्यागी आहेत. कोणी अन्यथा आपण ग्रहण करू नये, पण मी पाहतो त्यातल्या बरीचशी संन्यासी संन्यास धारण केले, मठात येऊन मठाधिपती झाले. एक छोट्या घरात राहत होते, आता एक मोठ्या घरात आले राहायला आणि पाठोपाठच जरा समस्या निर्माण झाली स्वयंपाकाची, मावशीला घेऊन आले त्यांची पूर्वीची. पूजेचा अडचण झाला, भावाला घेऊन आले. आणि जरा शेतात कामगिमं करायला माणसं भेटे ना, मामा आणि मामी दोघं त्यांचे पोरा बाळा सकटच आणले मठात. मग आता त्या गाडीला ड्रायव्हर नव्हता, मग आत्याचा मुलगा एक होता त्याला आणले. म्हणजे 72 जे पूर्वी घरात होता की नाही ते सगळी उचलून आता मठात आणून ठेवला. काय मठ म्हणावं त्याला, काय आश्रम म्हणावं त्याला, नाही. काय करतो का. आणि ही तुम्ही लोकांची सगळे यांच्या भानगडीत कशाला पडायचं बाबा आपण. आणि असं झाले तर सामाजिक संपत्ती राष्ट्राची, मठ म्हणजे कोणाची, समाजाची. ही सामाजिक संपत्ती याचा नाश होणार नाही. समाज जर डोळे झाकून बसले तर त्याचा नाश होणार की नाही होणार. ज्या लोकांची दक्षिणा, ज्या लोकांची दान धर्मावर ही धर्मसंस्था उभी राहतात आणि ती एका परिवाराच्या स्वाधीन होत असताना समाज बघत बसते. मी बघितले खूप मोठमोठी संस्था बघितले, खूप मोठमोठी ज्यांच्या करोडोनी फॉलोअर्स आहेत, अनुयायी आहेत. जी संस्था बांधले त्या संस्थेची ट्रस्टी त्यांच्या घरातली 4-5 असतात. तुम्ही जवळ जाऊन बघा, त्यांच्या आत्या, त्यांच्या भाऊ, त्यांच्या काका, त्यांच्या दादा, ही 4-5 लोक ट्रस्टी असतात. म्हणजे एवढ्या मोठ्या समाजाने दिलेली संपत्तीचे मालक कोण झाले बाबा आता. आणि जगाला हे तत्वज्ञान शिकवतात, संन्यासी म्हणून घेतात, प्रबोधनकार म्हणून घेतात. समाजाची संपत्तीवर कब्जा किती लोकांची, याच 4 लोकांची. बरोबर. मी अशी खूप बघितले मोठमोठे संन्यासी, सगळे बिराड घेऊनच आले. आमच्या संन्यास परंपरेत असं कधीही अपेक्षित नाही आहे, अपेक्षित नाही. असं का झालं, ज्यांनी विचारायला पाहिजे ते सगळे म्हणतात पाया पडायचं जायचं रे, आपल्याला त्या भानगडीत कशाला पडायचं. देशातली 90% जे आश्रम आहे, मी म्हणतो बघा तुम्ही अजून लक्षात येते का, 90% आश्रम, 90% मंदिर, 90% म्हणजे असे ट्रस्ट झालेले मठ आणि 90% धर्मसंस्था नातेवाईकांनी भरलेले, दुर्गंधी सुटलेले आहे तिथे, दुर्गंधी सुटलेले. का, विचारणारीच कोण नाही आहे, विचारणारीच कोण नाही. मी आता मठाची, मी आल्यानंतर बायला बदलले, इथलं बदलून असं तयार केलेले आहे, मठाधिपती जर आपल्या पूर्वीच्या नातेवाईकांशी संपर्क केला, संबंध प्रस्थापित केला, त्याला काढून टाकण्यात यावं. काढून टाकण्याकरता एक भक्त मंडळ नियुक्त केले मी. त्या लोकांनी मठाधिपतीला त्यांच्या पदावरनं काढून टाकण्याची व्यवस्था केली मठात. जर असं काय केला, सामाजिक संपत्ती आहे, म्हणजे आम्ही जर चुकून माझ्या हातून झाला तर मलाही काढून टाकण्याची जबाबदारी तुमच्यावर राहील, अशी व्यवस्था मी केली. आणि माझी अपेक्षा आहे की सगळ्यांनी करावं असं. का, समाजाची संपत्ती सुरक्षित राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे. आणि आम्ही जबाबदार माणसासारखे वागायला पाहिजे. संन्यासी लोक, मी मोठमोठी संस्था बघितल्या, तुम्ही त्यांच्या घरच्याशिवाय दुसरं कोणाचीही संस्था चालत नाही. आणि करोडो लोक त्यांची
अनुयायी आहेत आणि त्यांचे उत्तराधिकारी बनण्याची एकही योग्य नाही असं ते समजतात. मग कोणाला सोपवतात? मुलगा नाही भेटला तर भावाच्या मुलीला सोपवतात. काकांच्या कोण भेटतो का, आत्याचा कोण भेटतो का, घरच्यांनाच उत्तराधिकारी बनवणं. मग जाणारी माणसं सुद्धा सगळी जत्रा अशी आहे. आमच्या महाराजांचे हे तेच आता आमचे महाराज होणार आता. आणि परिस्थिती अशी गेली, मी एक मठ असं बघितलं आमच्या इथे कोकणात, अरे भगवी धारण करतोय तो, पोरगा पण आहे मोठा, बायकोही तिथे त्याच गादीवरच बसते आणि तो मेल्या, समाजाची संपत्ती दान धर्मातनं निर्माण केलेली, आता तो गेल्यानंतर त्याचा पोरगा मठाधिपती होणार. विचारायचं एकाचंही धाडस नाही झाले त्यांच्या अनुयायांची. आणि तोही ठग्या आता पुढे लग्न करणार आणि तोही संन्यासासारखा ड्रेस कर. तुला जर ग्रहस्थच व्हायचं आहे तर ग्रहस्थासारखे राहा ना. मग तुला भगवी नेसायचे कारण काय? भगवी कशा कुठल्या सुरक्षेसाठी तुला पाहिजे? तुला पाहिजे त्या रंगाचं वस्त्र धारण कर आणि तिथे राहा ना. लोकांना गंडवण्याची, लोकांना फसवण्याची गरज काय बाबा? आणि कोणी समाजातले शिष्यगण विचारत नाही, महाराज तुम्ही आता भगवी कशाला घालताय, बायको इथेच आहे, तुम्ही इथेच आहे, आणि लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम का करताय, असं म्हणण्याचे धाडस आमच्याही लोकांकडे नाही. माझ्याकडे आलेले, मला तुमच्या पायात घ्या. पायात नाही बाबा, या जाग्यातच घेणार नाही म्हटलं. मला पौर्णिमेला वगैरे यायला थोडा संधी द्या, अवकाश द्या म्हणून माझ्याकडे आलेले. मी महाराजांचे शिष्य असं तसं इथे नाही, इथे वाऱ्याला सुद्धा कुठे उभं करणार नाही म्हणून सांगितलं. का बाबा, जी व्यवहार आहे, नीती आहे, ते कुठेही कशात बसत नाही आमच्या मठाच्या ह्याच्यात. आणि मग तुझ्याशी संगत करणं म्हणजे असंगाची संगत होणार ना, दुसरं काय होणार आहे? अजिबात नाही चालणार म्हणून. मस्त पायावर पडून रडून लोळून असं करू नका, मला लोटू नका, असं तसं म्हणत होते. म्हटलं बाबा मी या बाबतीत कठोर आहे, तुम्ही तरी या आमच्याकडे. मी नाही येणार म्हटलं, आमच्याकडे तरी या, आम्हाला नाही घ्या राहू द्या, तुम्ही तरी आमच्याकडे नाही येणार का? तुमच्याकडे मी येणार म्हणजे तुमचं सर्व स्वीकार केले असंच होणार ना. जे जे भानगडी करताय ते सर्वही मला मान्य आहेत असंच त्याचा अर्थ ना. तुम्हाला जर आम्ही यायला पाहिजे असं वाटले तर आमच्या महाराजांना अभिप्रेत जसं होतं तसं वागायला, किंवा संन्याशाला अभिप्रेत जे आहे तसं वागायला. त्यांनाही बोलत असतो मी, माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि मी गेलो ना, हे ते काळसिद्धेश्वर आले, गब्बसा 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 म्हणतात. भीती वाटते त्यांना. का? कधीही चेहरा आरशात बघून घेण्याकरता धाडस लागते. एक आरसा आले की आरशात तोंड घालायला भीती वाटते. का? आरसा जसा आहे तसेच दाखवते, बदलून दाखवत नाही. आरसा पाहण्याकर म्हणून आपण आरशासारखं राहावं. कळलं ना? संन्यासी आरशासारखा जसा आहे तसंच दिसायला पाहिजे. आत एक बाहेर एक होता का? तुम्ही म्हणाल महाराजांना भयंकर घमेंड आलेले दिसते, असंही कोणाला तरी वाटेल. नाही बाबा, तसं नाही. दासांचे दास आहोत आम्ही एका अर्थाने, नाहीतर तुडवेन म्हणतो मी पाय खाली घालून. ती भाषा मला येते. का? योग्य नाही. अयोग्य आचरण केला तर ते अक्षम्य आहे असंही म्हणण्याची साहस पाहिजे. चांगलं असेल तर अरे माझ्यापेक्षाही तू चांगलं काम केलास असं म्हणण्या इतकं मनाची मोठेपणा पाहिजे. नाहीतर कोणालाही मोठं होऊ द्यायचं नाही, असंही नाही चालणार. तर आपल्याला माहिती असावं जग कसं चाललंय, काय चाललंय, कुठे चाललंय. असं तुम्ही सकाळी बटन दाबलात ना. संन्यासी कसा असायला पाहिजे? इंद्रियांवर निग्रह असायला पाहिजे, माया ममत्व त्यागलेले असायला पाहिजे. होय ना? आपल्या शरीरावरच्या माया ममता सोडलेल्या असायला पाहिजे, आपल्या संसारावरच्या माया ममता सोडलेल्या असं म्हणतो की नाही आपण? ह्या दोनच गोष्टी जे जे तुम्हाला दिसतात त्या सगळ्यांना लावायच्या. किती पास होतात बघा ना त्यात. माया ममत्व सोडले बाबा, सोडलं माया ममत्व सोडले म्हणजे काय? ना माझ्या
शरीराची ममत्व पाहिजे. शरीराची ममत्व म्हणजे शरीरात ममत्व बाळगण्यासारखे काय काय आहेत? कपडे, होय ना. सगळ्यात भारी म्हणजे चेहरा, होय ना. त्याच्यापेक्षा भारी म्हणजे आपलं सार सर्वस्व इथे. कलर केला की समजायचा ह्याचा गेलेला. सकाळी टीव्हीवर बसायचा, सगळ्या चॅनल ऑन करायचा, कलर केलेले किती दिसतात बघायचं, मेकअप केलेले किती दिसतात बघायचं. हे मेकअपवाले ही केवळ भाषण करणारी आहेत, प्रवचन करणारी नव्हे. ते भले स्वतःला म्हणत असतील प्रवचन करणारे, भाषण करणारी आहेत. भाषणामध्ये काय सांगून जाय, जबाबदारी काही नाही आहे. भल्या भल्यांचं बघतो मी. अहो काही काही संन्याशांची मी ते कुठलं रूम म्हणतात हो, ते आंघोळ केल्यावर जातात ते, हा ड्रेसिंग रूम. आमचे काही कीर्तनकार आहेत, हे नुसतं हे संन्यासी नाही, हे राहू द्या, कीर्तनकार काही आहेत, त्यांचे ड्रेसिंग रूम बघितलं तर सिनेमा हिरो हिरोईन सुद्धा लाजतील असली ड्रेसिंग रूम आहेत साल्यांची. तर काय सांगावं तुम्हाला, राग येतो म्हणूनही आपण चांगले आहे काय. म्हणजे काय होते, आमच्या धर्माची अवहेलना होते. राग येतो कशासाठी की आपल्या धर्माची अवहेलना करणारी कलंक आहे, ते करू नये. आणि धर्माविरुद्ध आचरण न करणारे असायला पाहिजे. माया ममत्व सोडलेले आहेत का, ही एक बघायचं. हे शरीरावरची, ज्याचा अजून स्वतःच्या शरीरावरचे सुटले आणि सगळ्यांना माया ममत्व सोडायला बिनधास्त सांगतात, हे ज्यांनी आपल्या परिवाराच्या पलीकडे आस्ती जाऊ दिली नाहीये, ते सगळ्यांना सांगतात त्याग करायला पाहिजे, वैराग्य धारण करायला पाहिजे. बाबा तुला लायकी काय हे सांगण्याची? तुझीच त्याग झालेली नाही, तुझी त्याग काय, सगळी समाजाची संपत्ती तुझ्याच परिवारातले 4 लोकांच्या नाव. तुम्ही जर जवळ गेला तर असं दुर्गंधी यायला लागेल या लोकांची, आणि असं दिवसाढवळा गंडवत फिरत असतात. कसं योग्य वाटते माहीत नाही. आणि मग ते बाकीचे तरी ते वेगळेच आहेत, ते क्रासवाले, हा अर्धचंद्रवाले आहेत ना, त्यांची तरी भानगड वेगळीच आहे बाबा. का इथे फुल परमिटेडच आहेत. हां, आठवडाभर भानगडी करायचा आणि रविवार दिवशी सांगायचा, त्याला काय म्हणतात ते, मांडवणी. म्हणजे मी काय काय चूक केले ते मान्य करायचा. त्या पडदे असते, आतमध्ये फादर असतो, बाहेर शिष्य असतो, काय काय लढतरबाजी केले हे सगळे सांगायचं. आणि तो म्हणतो ऐकून घेतल्यानं हा माफ केले, आता सोमवारपासून नवीन अकाउंट उघड, मात्र रविवारी दिवशी परत ये. आणि या लढतरी समजल्यावर तो त्यांना ब्लॅकमेल करायला सुरू करतो. कोण? तो फादर. हां, काय काय क्षमा मागतात चुका झालेले सांगून, आणि तेवढंच हाताशी धरून त्यांचा शोषण करायला सुरू करतो. हे आहे व्यवस्था. ते फार पुढचे आहेत, ते जाऊ दे बाबा, केलेल्यांचे पाप आपल्या तोंडात कसे जाऊ दे. मी आमच्याच लोकांचे सांगतो. मी का सांगतो वा, ह्यांच्यावरच्या कुठलाही मला राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही आहे. धर्माच्या भल्यासाठी आणि आपण शहाणे व्हावं यासाठी. कारण बऱ्याच लोकांना या गोष्टी ज्ञात नाही आहे, ज्ञात नसल्या कारणाने. म्हणून संन्याशाने संन्यासासारखा राहावं. आज एक माणूस संन्यास घेतला म्हणून एक तुम्हालाही कधीतरी सांगण्याचा योग आला मला की राहावं. संन्याशी निरपेक्ष असायला पाहिजे, निस्वार्थी असायला पाहिजे, त्यागी असायला पाहिजे, वैरागी असायला पाहिजे, इंद्रियांवर निग्रह असणारा असायला पाहिजे, माया ममत्व सोडलेले असायला पाहिजे, आपलं जीवन देश देव धर्माकरता समर्पित केलेले असायला पाहिजे. एवढं राहील लक्षात. कोणालाही इथून पुढे बघायचं झाले तर हे आहेत का त्यात, एवढंच बघायचं, दुसरं काही नाही. आणि त्याच्याकरता पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी समाजाची असते. समाजातील कुठल्याही व्यक्तीने
संन्याशाला बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. ते काय हो बिचारा एवढा आटापिटा करून वर चढत असते, खाली ढकलायला काय वेळ लागते, काय अक्कल लागते? एक मोठा दगड आहे बाबा, डोंगरावर चढवायला खूप परिश्रम लागतो, वरून खाली पाडायला किती वेळ लागते? असा बोटाने दाबले तरी पडते. तसं तुमच्याकडे एवढ्या तंत्रमंत्र आहेत, एका मंत्रात मरतेही. एवढा प्रयासाने वर चढलेले असते, एका ह्याच्यात खालीच येते. आणि तसं होऊ नये याची काळजी समाजाने घ्यायला पाहिजे. असं सांगत मी इथेच थांबतो बाबा. आज राहिलेले संध्याकाळी बघतो ना आणखीन काय लागलं तर.